സഹനടൻ പവൻ സിംഗ് പൊതുസ്ഥലത്ത് വച്ച് അനുചിതമായി സ്പർശിച്ചതിനെ തുടർന്ന് നടി അഞ്ജലി രാഘവ് ഭോജ്പുരി സിനിമയിൽ നിന്ന് പിന്മാറി. താരം പറയുന്നു, ആളുകൾ തന്നോട് ചോദിക്കുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ് അവനെ അടിക്കാത്തതെന്ന്. ഇൻസ്റ്റഗ്രാമിൽ പങ്കുവച്ച ഒരു വീഡിയോയിൽ അഞ്ജലി പറയുന്നു, കഴിഞ്ഞ 2 ദിവസമായി ഞാൻ വളരെ വിഷമത്തിലായിരുന്നു. ഞാനൊന്നും പറയാത്തത് എന്താണ്, പ്രവർത്തിക്കാത്തത് എന്താണെന്ന് ചോദിച്ച് എനിക്ക് അനവധി സന്ദേശങ്ങളാണ് ഇപ്പോൾ ലഭിക്കുന്നത്. राम राम जी, मुझे आप लोगों से बहुत ज़रूरी बात करनी है क्योंकि मैं 2 दिन से बहुत ज़्यादा परेशान നടി हूँ कि അഞ്ജലി कंटिन्यू രാഘവും मेरे पास സഹനടനും DM आ रहे हैं कि जो ഭോജ്പുരി लखनऊ वाला നടനുമായ इंसिडेंट പവൻ हुआ, സിംഗും അടുത്തിടെ इसमें ഒരു मैंने പരിപാടിയിൽ बोला कि रिएक्शन പങ്കെടുക്കുന്നതിനിടെ करनी है, പരസ്യമായി पर क्यों नहीं അഞ്ജലി मारा? तो कुछ लोग രാഘവിന്റെ मुझे അരയിൽ गलत समझ रहे हैं, സ്പർശിച്ചതിനെ उस തുടർന്ന് मीम्स पे लिख നടന്റെ रहे हैं कि ये तो हंस അനുചിതമായ रही थी, പെരുമാറ്റത്തിന് मजे ഇപ്പോൾ ले रही थी, വിമർശനങ്ങൾ तो पब्लिक में कोई നേരിടുകയാണ്. मुझे ऐसे टच സംഭവത്തിന് करके ശേഷം जाएगा, നടി उसमें ഇപ്പോൾ मुझे खुशी സിനിമാ होगी, രംഗം मुझे തന്നെ मजे ഉപേക്ഷിച്ചു आएंगे। പോയി. सारी बात ये थी कि जब इनका सॉन्ग के लिए मेरे पास कॉल आया तो मैंने सारी चीज़ें क्लियर कर ली थी कि इसमें ऐसा वैसा कॉस्ट्यूम तो नहीं है, कोई डबल मीनिंग लाइन तो नहीं है और ഇൻസ്റ്റഗ്രാമിൽ इसमें ऐसा പങ്കുവച്ച वैसा ഒരു सीन तो नहीं വീഡിയോയിൽ है। और मैं അഞ്ജലി शूट पर പറയുന്നു, गई, शूट पे കഴിഞ്ഞ सब कुछ 2 नॉर्मल था, ദിവസമായി मुझे ഞാൻ कोई വളരെ प्रॉब्लम नहीं। വിഷമത്തിലായിരുന്നു. जब इन्होंने ഞാൻ मुझे लखनऊ की എന്തുകൊണ്ടൊന്നും इवेंट के പറഞ്ഞില്ല, लिए बोला तो मैंने എന്തുകൊണ്ട് हाँ बोल दिया कि मुझे शूट നടപടിയെടുത്തില്ല, पे भी कोई എന്തുകൊണ്ട് प्रॉब्लम അവനെ नहीं है। തല്ലിയില്ല और जब मैं എന്നൊക്കെ लखनऊ में ചോദിച്ചുകൊണ്ട് गई, എനിക്ക് मैं അനവധി स्टेज पर थी, मैं സന്ദേശങ്ങളാണ് पब्लिक से बात ലഭിക്കുന്നത്. कर रही थी। ചിലർ എന്നെ पवन सिंह जी ने കുറ്റപ്പെടുത്തുന്നു. मुझे बोला कि എന്നാൽ इधर कुछ लगा हुआ है। അവൾ उससे थोड़ी देर പുഞ്ചിരിക്കുകയായിരുന്നു, पहले അവൾ അത് मेरी ड्रेस ആസ്വദിക്കുകയായിരുന്നു फुल എന്ന് लूज थी, ചിലർ साड़ी में എഴുതുന്നു. नीचे टैग लगा रह गया था, तो मेरे दिमाग में आया कि शायद ब्लाउज का भी टैग लटक रहा होगा। मैं हंसकर उस चीज को दबा रही थी कि अगर मेरा टैग लगा भी है तो वो चीज जिस टाइम मैं पब्लिक से माइक में बात कर रही हूँ उस टाइम ना बोल के साइड में भी बोली जा सकती है, इसलिए मैं उस चीज को उस टाइम पे दबा रही थी। मैंने हंस के टाला, अवॉइड किया और फिर എൻ്റെ സമ്മതമില്ലാതെ वो बोले नहीं ആരെങ്കിലും कुछ എന്നെ लगा है, नहीं कुछ പരസ്യമായി लगा है। സ്പർശിച്ചാൽ तो ഞാൻ मैंने कहा സന്തോഷിക്കുമോ नहीं लगा, അതോ वो बोली लगा ആസ്വദിക്കുമോ हुआ है। എന്ന് നടി तो मुझे ചോദിക്കുന്നു. लगा कि शायद लगा ये तो मेरे को लग रहा था कि कुछ लगा है इसलिए ये बोल रहे हैं, और पर फिर भी मैंने हंस के वहाँ पे टाला, पब्लिक से अपनी बात कंप्लीट की। कंप्लीट करने के बाद जब मैं अपने टीम मेंबर से मैंने पूछा साइड में जाके कि कुछ लगा है, क्या लगा है, उन्होंने बोला कुछ भी नहीं लगा था। जब मैंने देखा मेरे सच में कुछ नहीं लगा था, तब मुझे बहुत ज़्यादा बुरा लगा, गुस्सा आया और रोना भी आया, लेकिन मुझे ये नहीं समझ आया कि എൻ്റെ मैं अब സാരി क्या करूँगी, പുതിയതായിരുന്നു എന്ന് क्योंकि എനിക്കറിയാം. जहाँ मैं गई ഒരുപക്ഷെ थी लखनऊ അതിൻ്റെ में, താഴെയുള്ള पवन सिंह जी खुद ടാഗ് भी वहीं के പോലും रहने वाले हैं, കാണുന്നുണ്ടാകാം, അല്ലെങ്കിൽ उसी ബ്ലൗസ് जगह पर ടാഗ് इवेंट പോലും था, ദൃശ്യമാകാം. जितना वो പിന്നീട് क्राउड അത് था वो सारा ക്രമീകരിക്കാമെന്ന് उनका ഞാൻ फैन കരുതി. बेस था, ഞാൻ അത് ചിരിച്ചു उनको തള്ളി. भगवान അതുകൊണ്ടാണ് बोल ഞാൻ रहे थे പുഞ്ചിരിച്ചുകൊണ്ട് और वो പ്രേക്ഷകരോട് बोल के उनके पैरों में സംസാരിക്കുന്നത് गिर रही थी, തുടർന്നതെന്ന് तो നടി उनका फैन കൂട്ടിച്ചേർത്തു. बेस था, क्राउड था। तो मुझे समझ नहीं आया कि मैं क्या करूं, अगर मैं कुछ भी बोलती तो क्या वो लोग मुझे सपोर्ट करते। मेरे साथ कुल 3-4 बंदे यहाँ से गए थे, तो वहां जितना क्राउड था क्या वो लोग मेरा साथ देता। मैंने सोचा मैं बैक स्टेज जाके बात करूंगी। इतनी देर में थोड़ी देर रील्स बन के अचानक से वो उतर के പിന്നീട് चले എൻ്റെ गए ടീം बीच में ही അംഗത്തോട് इवेंट के। എന്തെങ്കിലും ഉണ്ടോ थोड़ी അവിടെ देर എന്ന് मैंने रील बनाई, ചോദിച്ചപ്പോൾ अनाउंस ये किया അവർ गया कि അവിടെ इवेंट ഒന്നുമില്ലെന്ന് दोबारा പറഞ്ഞു. स्टार्ट होगा। അപ്പോഴാണ് എനിക്ക് डिनर के लिए വളരെ अनाउंस कर വിഷമം दिया गया, തോന്നിയത്. मैं भी उतर के എനിക്ക് चली गई ദേഷ്യം വന്നു, और കരയുക इवेंट പോലും वहाँ पे ചെയ്തു. खत्म പക്ഷേ हो चुका ആ था। നിമിഷം अनाउंस എനിക്ക് किया എന്ത് गया था सिर्फ ചെയ്യണമെന്ന് कि दोबारा होगा। അറിയില്ലായിരുന്നു എന്ന് നടി नेक्स्ट जब मैं പറഞ്ഞു. घर आई तो मैंने देखा ये बहुत बड़ा मैटर बन चुका था। मैंने उन लोगों से कांटेक्ट करने की कोशिश की, किसी ने मेरा फ़ोन पिक नहीं किया, ना ही उन लोगों ने फ़ोन करके मुझसे हालचाल पूछा कि परेशान हो या कुछ भी, नहीं, कोई हालचाल नहीं लिया। मैं पोस्ट करना चाहती थी, जो लोग लिख रहे थे कि मज़े आए या हंस रही है, मैं रिप्लाई में पोस्ट करना चाहती थी। ഇതിനിടെ मेरे को നടൻ किसी का പവൻ कॉल സിംഗ് आया था ക്ഷമാപണവും कि നടത്തി. पवन सिंह की അഞ്ജലി, PR എൻ്റെ टीम बहुत തിരക്ക് स्ट्रांग കാരണം है എനിക്ക് और നിങ്ങളുടെ कुछ भी ലൈവ് ऐसा वैसा കാണാൻ मत കഴിഞ്ഞില്ല. लिखना, കാര്യം और ना അറിഞ്ഞപ്പോൾ पोस्ट എനിക്ക് करना വളരെ क्योंकि വിഷമം തോന്നി. वो ഞങ്ങൾ लोग अगर कुछ लिखेंगे കലാകാരന്മാരായതിനാൽ ना എനിക്ക് बहुत कुछ നിങ്ങളോടൊരു उल्टा लिख തെറ്റായ देंगे तुम्हारे ഉദ്ദേശവും लिए और ഇല്ലായിരുന്നു. बहुत कुछ എന്നിരുന്നാലും कहेंगे എൻ്റെ और പെരുമാറ്റം बहुत बड़ा നിങ്ങളെ मैटर बन जाएगा। अभी വേദനിപ്പിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ जितना ഞാൻ ക്ഷമ परेशान हो उससे ज़्यादा ചോദിക്കുന്നു. परेशान हो जाओगी तो छोड़ो। मैंने ये सोच के इस चीज़ को अवॉइड किया, मुझे लगा 1-2 दिन में मैटर थोड़ा ठंडा हो जाएगा, कोई बात नहीं। मैंने कहा पर्सनली कभी बात करूँगी इस बारे में इनसे, लेकिन बढ़ता जा रहा है। ऊपर से ना उनकी तरफ से कोई रिप्लाई मिला और मुझे नहीं पता
कि ऐसे में मुझे क्या करना चाहिए പവൻ था और क्या ആലപിച്ച് करना चाहिए। അടുത്തിടെ आप പുറത്തിറങ്ങിയ लोग मुझे സയ്യ बताओ मुझे ऐसे സേവകരെ में क्या करना എന്ന चाहिए। ഗാനത്തിന്റെ मैं പ്രൊമോഷണൽ बिल्कुल भी सपोर्ट പരിപാടിയിലാണ് नहीं ഈ करती ഞെട്ടിപ്പിക്കുന്ന कि സംഭവം हाँ നടന്നത്. ये चीज़ ചടങ്ങിൽ नॉर्मल है या അഞ്ജലിയും इसको नॉर्मल പങ്കെടുത്തിരുന്നു. समझूं। किसी भी लड़की को उसके बिना परमिशन के टच करना ही पहली बात बहुत गलत है, और फिर इस तरीके से टच करना तो हद से ज़्यादा गलत है। यही सेम चीज़ अगर हरियाणा में हुई होती ना, तो मुझे जवाब देने की ज़रूरत नहीं पड़ती, यहाँ की पब्लिक अपने आप जवाब दे देती, यहाँ की ऑडियंस फुल सपोर्ट करती और जवाब देती। लेकिन मैं उनकी जगह पर थी, वो यहाँ पे नहीं थे। इससे मुझे ये लेसन मिला है कि मैं भोजपुरी इंडस्ट्री में अब काम नहीं करूँगी। आर्टिस्ट हूँ तो नई नई चीज़ें ट्राई करने का मन करता है कि ये भी ट्राई करूँ, ये भी ट्राई करूँ, ये भी ट्राई करूँ। कुछ भी अलग सा आता है तो करने का मन करता है कि कुछ अलग होगा, कुछ नया ट्राई करती हूँ। और वो भी पवन सिंह जैसे सीनियर आर्टिस्ट के